हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. आता राणी घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण पाडणार आहे. ज्या काही प्रश्नांचे उत्तरं इथून मागे पडले होते त्याचा आता उत्तरं शोधायला सुरुवात करणार आहे. तर आता राणीला चिकूचा ॲक्सिडंट कोणत्या गाडीने केला व त्यामध्ये ड्रायव्हर कोण होतं याचा शोध लावलेला आहे. तर आता चिकूच्या ॲक्सिडंटबद्दल राणीला कळणार आहे व तो ड्रायव्हर आता राणी सर्वांपुढे आणणार आहे. चिकू त्या दिवशी खूप घाबरलेली होती, पण ठामपणे होती. तिच्या मनात फक्त एवढंच होतं की हे सगळं जाऊन विक्रांत व उर्मिला वहिनीचं सत्य सगळ्यांना जाऊन सांगायचं, एवढंच तिच्या मनात असतं. त्यामुळे ती ठामपणे हॉस्पिटलकडे निघालेली असते. चिकूला काय माहिती होतं की तिच्या प्रत्येक पावलावरती आता इथून पुढे विक्रांत दादा व उर्मिला वहिनी लक्ष ठेवत आहेत. विक्रांत काही न करता एका ड्रायव्हरला फोन करतो व चिकूला उडवून द्यायचं त्याला सांगतो. विक्रांत आता काहीच करत नाही, कारण त्याला समोर यायचं नसतं. चिकू जर जिवंत राहिली ना तर माझं सर्व कटकारस्थान सर्वांसमोर येईल, हेच विक्रांताच्या डोक्यात असतं. चिकूचा ॲक्सिडेंट होतं व ती जागीच ठार होते. सर्वजण चिकूचा अपघातच समजतात, पण राणी याला अपघात नाही समजत. हे कोणीतरी जाणून बुजून केलंय असंच तिच्या विचारात असतं. आता राणी या केसची पूर्णपणे जबाबदारी घेत असते. तर आता पुढे राणीला सापडतो चिकूच्या अपघाताबद्दल पुरावा, तो म्हणजे ड्रायव्हर. राणी व ड्रायव्हर समोरासमोर असतात. तुला हे सर्व कोणी करायला भाग पाडलं? ड्रायव्हर आता सत्य सर्व सांगू लागतो की मी त्यांचा चेहरा कधीही न पाहिलेला, फक्त आमचा फोनवरती कॉन्टॅक्ट झालाय, फोनवरतीच पैसे, फक्त त्यांचा आवाज माझ्या लक्षात आहे. राणीला हे सगळं समजतं व तिचे डोळे पाणवतात. चिकूचा ॲक्सिडंट कसं काय झाला? विक्रांतनेच केला असेल असं राणीच्या मनात असतं. चिकूला का मारलं असेल? कोणतं सत्य लपवण्यासाठी चिकूला मारलं असेल? तर राणी ठामपणे म्हणते, राणी तयार हो आता. हा लढा न्यायाचा नाही तर सत्याचा आहे. चिकूला न्यायही मिळवून द्यायचा व सत्य सर्वांसमोर आणायचं. विक्रांत व उर्मिलाचं कोणतं सत्य लपलेलं आहे हे जाणून घ्यायला पाहिजेच. राणी आणेल का सत्य सर्वांसमोर? हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.